नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. मी भाऊसाहेब शिंदे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आज बघू, आज दिवसात आपण काय काय करतो ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. गावाकडलं आपलं जीवन कसं असतं तुम्हाला आज कळेल. चला तर ताणून जेवण केले आता एकदम मस्तपैकी. आता शाळेकडे जायचं. बाई दिवसात आपल्याला दुसऱ्या आयुष्यात काही काम लय येतं पण करता येणार नाही. त्याच्यामुळे आता शहराला सोडायच्यात. 11 वाजल्यात. तर म्हणता लय उशीर झाला पण काय करता, टाकी बिकी भरायची होती, पुन्हा घास कापून आणला बघा शहरात आपल्या. शिवकोळी काही दिवसापूर्वी याच्या 15 शेळ्या होत्या, 15 ते 17. खरं किती असते बघा. काय करा टाकायचं, वेळ बदलत असते. लय नाही वगैरे. अंकिता चला आता पाय खोड घालतो मी, पाय खोड घालतो. बाकीचं नाही, चला मग पाय खोड घालतो. शहरात पळाल्यात मित्रांनो, दम बाकी काय नाही. आलोय आता घरापासून एक थोडंच लांब आलं ना की आपल्याला जंगल आहे. जंगल म्हणजे ते जंगलाला म्हणताना का त्या झाडच नाही ते. या बघा मोकळा स्पेस आहे, बरंच मोठा आवार आहे. त्याच्यामुळं चारण्याला काही अडचण नाही. शेताचं बागत आहे. सोडल्या ह्या शेताला आपल्या सोडायची पळायच्या म्हणजे थेर होस्त जरा आपली हाल होती. बाकी काहीच विषय. कधी व्हायच्या 50 शेळ्या, कधी व्हायच्या 20 शेळ्या. बघू हा हे सांभाळीत चालायचं, आयुष्य काढीत चालायचं. जगतो का नाही गॅरंटी नाही. ह्यांना 50 आणि 60 का व्हायचं त्याची कधी वाट बघायची. मला व्ह्यू दाखवतो एकदा या काढावं जाऊन, पण शेतात थांबल्या पाहिजे. गावाचा स्पष्ट व्ह्यू दिसतो. एकाड सर्वोच्च ठिकाण गावातलं हेच असू शकतं. ह्याच्यापेक्षा उंच काही नाही, असं माझं म्हणणं आहे. ह्याच्यापेक्षा उंच असू शकतं. टावर आहे काही म्हणताना आता कमेंटमध्ये गावात पुरं टावर आहे ना. उच टावर कुठे आहे, डोंगर कुठे आहे. चला तर मित्रांनो, आपण आता फायनली आलेलो आहे आपल्या वस्तीवरच्या किंवा गावातल्या सगळ्यात उंच पॉईंट, जंगलाच्या टेकडावर. तिथून बघू आपल्या गावाचा व्ह्यू. या बघा मंदिराचं टोक दिसतं विठ्ठल रुक्मिणीचं. इथून हे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इथून गाव चालू आवटोळ्याचा डोंगर ते आपल्या गावातलं नाही. ही आपली वस्ती. नागेश्वराचं मंदिर दिसतंय हो बाबा, दिसतंय पण आपल्या मोबाईलला क्लॅरिटी नाही एवढी. इकडं आपली घरं, किंवा आपला मळा, गोटे खेळा बघू शकता. एखाद्या राखं गाव इथून जवळ दिसते. तर मजा बघा, 1 मिनिटाचा व्हिडिओ काढूच तर शेळ्या लय जपावं लागते. लांडग्या त्यात अयो घरची तशी तिथं लांडग्याने खाल्ली ना कोकणाच बावड्याचा. आणि व्हिडिओचा नसतं काय सुट्टा नाही आपला, लय अवघडी. चांगल्या अर्धा तास पळाल्या शेळ्या आताशी कुठशी सुतावल्यात. आणि मग मालकाला बसायला भेटले. त्याच्यामुळं जेवण करून 4 तास सोडलं ना लय त्रास होतं. त्याच्यामुळे आधी सोडायचे 1 तास तरी जेवण पाहिजे. पण आज काय झालं, टाकीन तेन भरायची होती त्याच्यामुळे जरा खेळ झाला. चालूच असतं. चला काय सांगू मित्रांनो, इतका पाऊस चालू 2 तास झालं पाऊस चालू तरी माझी साधी भिजली नाही बघा तुम्ही. आणि पाऊस चालू आहे. अरे बाबा भरण्यापुरतं तरी ये म्हणावं रे बाबा, असं नको येड्याने करू. तुम्ही म्हणता छत्री काय घेतली, ती काय होतं भिजण्यापेक्षा गार जास्त लागायला लागली आता, असं झाले. त्याच्यामुळं तिकून एक गावातील जोडीदार आपल्याकडे आलेला आहे शेळ्या घेऊन. इकडं बघा दिसतोय तो आहे का, आला. चला टाईमपासला तर गडी झाला आहे, पण येतोय का एकटाच तिकडं जातोय काय माहिती. कारण शेवटी जेच त्याची मर्जी असते ना, यायचं का नाही आपल्या हातात थोडी. अर्धा मारायच्या गप्पा टाईमपास करायला काय जाते, काही पण विषय काढायला फालतू. तुम्ही गाठच घेणार म्हणल्यावर कशी गाठ भेटवायची. काल तुम्ही आलात तर तिकून तसेच गेलात. हा
अहो तिकडे कसं आहे सवय लागलेले पळतात नानाजी. खायला आहे ना. चला मला काय आज 5 वाजेपर्यंत आहे मी. हा मच्छर चावलं इथं तसं बागत पण चला जाऊ काय काय काम नाही जाऊ हळूहळू हळूहळू मोर गुरच कोणाचे आपले असते फक्त बाकी कोण येत जंगलात मेंढरावला. हा काय गुरावलं आप्पा लांडगा मग मी त्यामुळे तिकडे येत नाही लांडग्यामुळे. विषय असा होतो ती एक नाही तर 4 लांडगं इथं. बरं ती काय होतं तिकडे गेलं फुचारपणा केला आणि लांडग्याने जळले तर मला आधी 2च शेळ्या येतं आणि 2-3 पाठे त्यातले खाल्ले तर घरची भाकर द्यायची नाही तर. हा मग त्याच्यामुळे मी जात नाही. ती काय वाटतं 2 घास इकडे कमी खाऊन दे पण लांडगं रगडायचं नाहीत ना. नाही लांडगा खंडात घेतलं शिर्डी धरल्याशिवाय जात नाही ना. तर ते कुठं हाताने उद्योग नसतो करायचा ना. कशाला मोकार फुशारपणा करायचा आहे. आज सोन्या नाही वाटतं मेंढराकडं. ते कोणी काय माहित ते कोण गेली मेंढर तो नाही दिसला लेडीज सध्या आहे आपलं त्याच्या शहरात सोडून बसायचं का. मी इथं बसलोय ना पाऊस येणार नाना बरं घ्यावं लागेल मोटर जळालेली हाल. त्यात काय झालंय कपिवली येईना कॅनलला पाणी येणार बोरला पाणी कमी पेरून तर बसलोय. 15,000ला बच्चान बसेन मलाच पाणी नाही दिलं तर काय. मला तसंच वाटतं पेरायचं नव्हतं पाहिजे पण काय ना नाही पावसाने वाटून केलं नसतं आलं तर म्हणता आलं असं दुष्काळ. आता या आलाय आणि पेरलंय काहीच नाही लय अवघड आहे. पण आता काय बरं असं होतं सगळ्यांनी पेरलं पेरावं वाटतंय. शहरात कुठे येतं लय लांब गेल्या काय बसा की मग काय जाता इथं इथं बसा बसा कुठे जात नाहीत आपण जाऊ की मोर हाणू त्यांना ये. नाही त्याला जमलं तर दिवाळीपर्यंत ठेवता लागवडी होऊस तर काय त्याच्यावर नडलंय का बाबा. पण नाही लागवडी वस्तू ठेवतो ना मग कुठं पुन्हा दुसऱ्याचं बोकाड कोण कुठं बघता लागवडीला लय आवड आहे. हा तसंच करतो नाही अडचण नाही येणार. तुम्ही म्हणता तसं करतो यांचं जरा खाणं कमी करतो. हा खाणं कमी करायचं पेंड नाही चारायची. पेंड किती येते अशी त्यांना अशा 2 मुठी नाही एका एकाला नाही इतक्या नाही चारायचीच नाही. बंदच कर आता बंदच करतो लागवडी होतो लागवड होतो. मज्जा किती. आता ही काही पाठवून होतो ते थोडं खराब येते जरण त्याची लागवड. हा तेव्हा काही आले हा ते आलेलं सगळ्यात मागचं मला तेच सांगतोय त्याची झाली आज आज लागवड झाली त्याची. मग राहील ती राहिलं म्हणजे बरं आहे नाही तर काय मग नुसते सांभाळून काय फायदा नाही लागवड नाही झाल्यावर. संध्याकाळी गेलं ना पेंड नको चालू हा हा शशी लागवड झाली नाही ना ते बंदच करतो फक्त बोकडाला. हा तो कसं आहे 20 दिवसांनी 21 दिवसाच्या पुढं चालली तरी जमत काहीच अडचण नाही तसं करतो. महिनाचं फक्त चारीतच नाही काय मरत चारायचंच नाही त्यांना. हा काय असं नको टाकू. घास ना टाकी देतो गायला आहे की गावरांग गाय गोर आपल्याकडे गावरांगायचं नाद आहे वडिलांपासून. आलाय खायला जरी अर्ध्या पोटाने गेल्या कुठं त्याला लावताना धरायची तुला. काय उलट राहणार ज्यात चरी त्यांना तर लय पळत्यात सकाळ सकाळ 1 तासभर. हा हा पळत्या ना त्रास देतात लय. त्याच्यामुळे पळत्या घरी खात्यात. तुमच्या किती शेळ्या आहेत बाबा. माझ्या आहेत ना का 5-6 आहेत आणि 2-4 पाठी आहेत 5 पाठी. ए लय चांगलंय. पाठी ऐकायच्यात का ठेवायच्यात बघू नका जमलं तर येईन म्हणजे एवढं काय लोड नाही म्हणायचं. हा बरं आहे मग काय हा आला गिराईक तर देईन बी तसे नाही काही. म्हणजे आपलं मापात ठेवायच्या लय जीवाचे अपदार लय पळत्यात लय असलं लय त्रास हा होतो. हा पाठी कितीपर्यंत जातात बरं बाबा. पाठी जातात की 5-5 4-4 हजार जातात की. 5-5 4-4 हा हजार ह्या माझ्या कितीला जात्या हा या. ही होय हा ही जाईन केलं का 8-9 जाईन की. मोठी आहे ना. हा लागवड झाली होती. लागवड झाली आज झाली तिची लागवड. लागवड झालेली बाजार जास्तीत जास्त असतात असं
एखादं यात झालंय का नाही नाही पहिला रुईत आहे. असं ना त्या 2 पाय खुटावले आहेत का, हे दोन त्या 2 पाय खुटावले आहेत ना हा हा त्या वादी आहेत. असं. आणि या बाकीच्या 3 आहेत ना हा, त्या हा. 3 पहिला रुईत आणि एक बोकाडे. आपल्याकडे काय लय बोजा नाही असा. हाय, हाय. पहिला रू पण मोठाले आहेत, खायला जपताय त्याच्यामुळे जरा ताईट दिसतात. दुधाला बरे आहेत का ह्या? दुधाला लय चांगले आहेत. असं? आता शेळ्या चांगल्या आहेत म्हणजे पाठी चांगल्याच हा, असतात. हा. आता पाठींचं काय येल्याशिवाय कसं काय दूध काढायचं. हा, हा. नाही नका राहू दे एवढं वळण होईल नाही नाही इकायचं नाही मला. असं ना उलट मला चांगल्या शेळ्या करायच्या 10-20. हा हा नाही काय काय आपल्याला बरं का? दुसऱ्याकडे कामाला जाण्यापेक्षा शेळ्या वळून खायचं. शेळ्या शेण असला तर घेऊच नको हाय ह्यांचंच नाही खायचं. शेळ्या घ्यायला पैसा लागतोय, कुठून आणायचा पैसा. ह्यांचंच खांड करायचं ह्यांचंच नाही होईल यांचंच खांड करायचं, निवांत राहायचं. नको नको होईन वळायला हा आता हे तुला सांगतो किती इतक्या शेळ्या ह्या या झाल्या 5 पाच हा. आणि आता एकदा याल्या की 5च्या झाल्या 10. 10 बोकडं जरी झाली तर बस 7-8 तर होत्या. आणि 2-2 होत्या मोठ्याल्या शेरडांना 2-2 होत्या. ह्यांना पाठींना 2-2 होत्या पाठीला एकच होत्या पहिला रहित म्हणजे बागायचं दुधाचं नाही तर आपदा होईल अरे असं होईल. माझी एक त्याच्यापेक्षा किरकोळ होती तर. बोकडं जाती, ती गेली सगळी. त्याच्यामुळे चेक होत पहिला दूध झालं ना आपली आपदा होती गावरान शाळेत आपल्याकडे. हा हा चांगली आहे शेळ्या. शेळ्या चांगल्या आहेत, तब्येती चांगल्या आहेत जपल्या. आख्या उन्हाळ्यात एक दिवस सोडल्या नाहीत त्या. असं ना? खायला रेटून असल्यावर काय हा. माणूस म्हणतं बांधून शहराला सुधराय काय झालं खायला असल्यावर. खायला असलं सुधारत बरोबर आहे. आता मला नाही काय कामधंदा सध्या, मग हाय नाही तर कामधंदा असल्यावर जिथं लागेल तिथं पोटासाठी जावं लागते. हा, हा, आहे, करा. आपल्या परिस्थिती काही एवढी खास नाही ना. करावं लागतं. हा म्हातारी करते का काम अजून